रहीम भाई तो खोलो पीछे या पुरुषांना विनंती असरार भाई म्हणजे भाई यांना मागे पाठवा सगळ्यांना विठोरे काका वाजेद भाई महिला कोऑपरेटिव्ह आदर्श बँक आभा बँक मलकापूर कोऑपरेटिव्ह अजंता कोऑपरेटिव्ह किंवा ज्ञानोबा या सर्व जे नाव मी घेतलेले आहे ते नाव बँकेचे आहे आणि या बँकेची खासियत म्हणजे ही की यांनी औरंगाबादचे जे लोक आहेत जे त्यांचे ठेवीदार आहेत त्यांचे पैसे या बँकेने बुडवलेले आहेत. आदर्श सहकारी घोटाळा तर आपल्या लक्षात असेलच जो मागच्या वर्षी झालेला आहे. आता मागच्या वर्षी झालेला असल्यामुळे कारण की दिवाळी गेलेली आहे, दसरा गेलेला आहे, होळी गेलेली आहे, 2023 जाऊन आता आपण 2024 मध्ये आलेलो आहे आणि जानेवारीचा महिना सुद्धा संपत आलेला आहे 30 जानेवारीला. याबाबत बोलण्याचं कारण हे की आज या विविध बँकेतले जे ठेवीदार आहेत त्यांनी एक कृती समिती स्थापन करून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आज निर्देशने दिली. या निर्देशनात विशेष म्हणजे ज्यांचं वय झालेलं आहे, जे वयस्कर लोक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, या सर्वांचा जमावडा इकडे होता. आपल्या मेहनतीची कमाई जी आहे ती या लोकांनी बुडवलेली आहे ते परत घेण्यासाठी हे लोक निर्देशने करीत होते. आपण बघू शकता की एक वृद्ध महिला सुद्धा या निर्देशनात आपला सहभाग नोंदवलेला आहे. ही महिला आतुरतेने वाट बघत आहे की हिचे पैसे कधी भेटतील. बऱ्याच रोजचा असे 50 कोटीच्या ठेवी मलकापूर बँकेमध्ये सेवा देऊन कोणती मोठी सरकारी मीटिंग असेल, मंत्री येणार असेल तर हे रास्ता बंद करण्यात येतं. आज त्यापेक्षाही मोठी मीटिंग आहे, हे रास्ता बंद करा. आणि जे लोक तिथे बसलेले आहेत ते सगळे लोक हे स्टेज मागे घ्या आणि जे लोक या साईडला बसलेले आहेत बंद करा रस्ता. काही फरक पडत नाही. महिला बसायचे, महिला बसा, हे स्टेज मागे घ्या, एक साईडचा रस्ता बंद करा आणि जे लोक साईडला बसलेले आहेत ते या रस्त्यावर येऊन बसा आमच्यासोबत. या पिछे महिलांना बसून घ्या. जाऊ द्या. त्याच्यानंतर एक ही गाडी आली तर आम्ही जबाबदार नाही. सामान्य लोकांना आपल्याला त्रास द्यायचा नाही. अशी आई मला ठेवीदार आहे, ठेवीदार. मित्रांनो, मी आईला विनंती करतो की आपण आई 2 शब्द बोलावं. साहेब, मला लोक नाहीये, मी भीक मागून खाते. मी 2 लाखाला वावर इकलं, बाकी पैसे माझ्याजवळ होते 4 लाख बँकात टाकले. हे मला बोलणी नाही, हे माझ्या जीवनासाठी टाकले. ते कर्मचारीनं काय सांगितले, पैशाला काही घोटाळा नाहीये. ते पैसे नवा पैसा आम्ही त्यावेळी मी तिच्याकडे पैसे मागायला गेले. तिने मला जबाब दिला की ह्या गाडीला नेऊन तिकडे नेऊन ठेवा.
त्या म्हणलं तिला तुझं रक्त माझं रक्त एकच आहे, मला तू घेऊन घे फक्त, मग तुला मी समजत. या देशामध्ये किती लाख कोटी रुपये मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे कशा प्रकारे माफ करण्यात येत आहे. आणि हे सगळं देशामध्ये जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्या बाबतीत एक एक कंपनी, एक एक मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे किती लाखो कोटी रुपये ते सरकार माफ करत आहे. मी देवीदास तुळजापूरकर साहेबांना विनंती करेन की तुम्ही सांगा की या देशामध्ये सध्या काय चाललेलं आहे. गोरगरिबांना लुटून आपण जे पैसे श्रीमंतांचे माफ करत आहे त्याचा आपण खुलासा करावा. धन्यवाद. विविध बँक आणि पतसंस्थांचे ठेवीदार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आज मी तुम्ही काय बोलताय हे ऐकायला आलो होतो. इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 शब्द बोला, पण हे तुमचं ऐकल्यानंतर माझी बोलती बंद झाली. कारण आतापर्यंत आम्ही देश पातळीवर, जग पातळीवर खूप काही बोलत होतो, पण आज जमीन पातळीवर तुम्हाला काय दुःख आणि काय वेदना सहन कराव्या लागतात हे फार जवळून बघायला मिळतंय. तुम्हा सगळ्यांचा गुन्हा काय आहे? घाम गाळून तुम्ही जो पैसा जमा करता तो कुठल्या तरी पतसंस्थेमध्ये ठेवता किंवा सहकारी बँकेमध्ये ठेवता आणि एका रात्रीतून त्या पैशाची टकोती होते आणि तुमचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होतं. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तेव्हा आपल्या पुढे प्रश्न पडतो की पीएमसी बँक ही पण बुडत होती, कोणी वाचवलं त्याला? भारत सरकारने वाचवलं आणि एका खाजगी बँकेला पीएमसी बँक घ्यायला लावली, पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना वाचवलं. येस बँक एक मोठी बँक होती, ती बँक बुडत होती, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्या येस बँकेला वाचवलं. IL&FS नावाचं एक सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन, 1 लाख कोटी रुपयाचा घोटाळा त्या कॉर्पोरेशन मध्ये झाला. त्या कॉर्पोरेशनला वाचवलं सरकारने LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगून. जर भारत सरकार या सर्व बँकांना वाचवू शकते तर या आदर्श नागरी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी पण सरकार का परत करू शकत नाही हे विचारण्यासाठी तुम्ही रस्त्यावर आलेला. जेव्हा रस्त्यावर एक ऍक्सिडेंट होतो, ते ऍक्सिडेंट आपल्या समोर झाल्यानंतर आपण लगेच आपली गाडी साईडला करतो, धावून जातो जे ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना वाचवण्यासाठी. त्यांना वाचवताना आपण कधी हे विचार करत नाही की मी तुला वाचवत आहे, तू कोणत्या राजनैतिक पार्टीशी संबंधित आहे, तुझा धर्म काय आहे, तुझी जात काय आहे, हे कधी आपण विचारत नाही. हे आपली संस्कृती आहे. पण हे आपल्या शहराला मिळालेले आहे. केंद्र मंत्री आहे, 2-2 केंद्र मंत्री आहे, 4-4 राज्याचे मंत्री आहे, तरी सुद्धा ही अशी का आपल्यावर वेळ आलेली आहे की आपल्या हक्काच्या, आपल्या कष्टाच्या पैशासाठी आपल्यावर इतका उन्हामध्ये आपल्याला तासनतास बसावा लागत आहे. आणि कोण बसलेले आहे?
जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅनवर आहे, मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे, पैशाने खूप ताकदवर आहे, मग त्यांना का अरेस्ट करण्यात येत नाही? मलकापूरचे, अजंठाचे, देवाईचे, ज्ञानोबाचे, यशस्वीचे काय नेमकं कारण आहे? कृष्णाचे काय आहे साहेब की पैशामध्ये खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे. म्हणजे 95 इयर्सची एक महिला आहे, एक महिलाचे 4 लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे. आज 6-8 महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू. मग उल्लू बनवते का तुम्ही? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री 3 वाजता परिपत्रक काढू शकता. मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्ही लेखी आश्वासन द्या, लेखी आश्वासन द्या. प्रशासन हमसे डरती है, पुलिस को आगे डरती है, प्रशासन हमसे डरती है, पुलिस को आगे डरती है, प्रशासन हमसे डरती है, पुलिस को आगे डरती है. मधुकर अर्दर बाहेर आओ, मधुकर अर्दर होश में आओ. सर कितीही रेकॉर्डिंग करा, मी आपल्याला सांगतो. क्लोजअप घ्या सगळ्यांचं. तुम्हाला जितक्या लोकांच्यावर केस करायचे आहे आमची तयारी आहे सगळ्यांची. तर हे भीती दाखवू नका मला. एक ऑफिसर येतो रेकॉर्डिंग करतो, दुसरा येतो रेकॉर्डिंग करतो आणि मी लपवून छुपवून काही बोलत नाही. मला लपवून छुपवून बोलायचे असतं तर मी आत गेलो असतं. मला सगळ्यांच्या समोर चर्चा करायची आहे. मधुकर अर्दर होश में आओ, मधुकर अर्दर बाहर आओ, मधुकर अर्दर बाहर आओ, मधुकर अर्दर बाहर आओ. मधुकर अर्दर डरता है, मधुकर अर्दर डरता है, मधुकर अर्दर डरता है, मधुकर अर्दर डरता है. विभागीय आयुक्त बाहर आओ, विभागीय आयुक्त होश में आओ. विभागीय आयुक्त तुम भी अंदर हम भी बाहर, न तुम बाहर न हम अंदर, ऐसे ही बैठे रहेंगे. विभागाचा प्रमुख आहे, त्या विभागाचा आयुक्त, पोलीस आयुक्त, GDR ऑफिसचे अधिकारी इथे सगळे आले तर आपला निर्णय होऊ शकतो. पण अधिकारी हे म्हणणार असेल की नाही मी AC कॅबिन सोडून जाणार नाही, तर माझा डेलिगेशन जे आहे ते 2 किंवा 5 लोकांचा नसणार. हे सगळे लोक तुमच्या कॅबिन मध्ये येतील. तयारी आहे. मी DCP साहेब, मी त्यांना धन्यवाद देतो. ठीक आहे, पोलिसांनी आपलं काम केलं. मला माहित नाही कोणाच्या आदेशावरून हे जे आसू गॅस सोडण्यात आलं होतं, हे लोकांवर, हे महिलांवर
हे महिलांवर कोणी हे आदेश दिलं होतं? कोणत्या मंत्र्यांनी आदेश दिलं होतं? हे काय गुंड प्रवृत्तीचे लोक आहे? ही म्हातारी आई जी आहे बसलेली आहे, तिच्या वयाचाही आपण आदर केला नाही. आपल्या घरी आई नाही आहे? आपल्या घरी आई नाही आहे का? हे कशासाठी आलेली आहे? हे दंगा करायला नाही आलेली आहे. तुम्ही त्यांचा पैसा परत करण्याचं आश्वासन लिखित स्वरूपात द्या. 1 मिनिट बी आम्ही इथे थांबणार नाही. आम्ही परत जाणार. हमारा नेता कैसा हो, हमारा खासदार कैसा हो, हमारा खासदार कैसा हो. मी 15 मिनिटाचा टाइम देतो विभागीय आयुक्त साहेबांना की त्यांनी 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास घ्या. तुम्ही बोला की आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत, सहकार मंत्री सोबत, सहकार आयुक्त सोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चा करतो. तोपर्यंत आम्ही इथे थांबतो. आणि तुम्ही हे निर्णय घेत असेल की तुम्ही बाहेर येणार नाही, तर आम्हीही तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला आम्ही बाहेरही पडू देणार नाही. आणि आपल्या हक्काचा पैसा परत देण्यासाठी आपली तयारी लाठी काठी तयारी आहे तुमची. कोणीही इथून जाणार नाही. आज तुम्ही परत गेले आज जे ताकद तुम्हाला दाखवायची आहे सरकारला, प्रशासनाला, रात्री 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी 3 वाजेपर्यंत बसू शकतं, तर या लोकांसाठी आता का नाही बसू शकतं? हा निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला अडचण येत आहे. तुम्हालाही या लोकांना फेस करायचं आहे. आज तुम्ही जसं त्यांना लाठीचार्ज केलं होतं, तुम्ही त्यांच्या गावात जा, तर मग तुम्हाला कळेल की ते लोक तुमच्या बाबतीत काय करणार आहेत. म्हणून मी पुन्हा विभागीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर, काहीही हे नाही आहे, डीसीपी साहेब म्हणत आहे मला की त्यांच्या इख्तियारीत नाही आहे, पण फोन करण्याचा तर अधिकार आहे. विभागीय प्रमुख आहे आणि मला कशाला आत बोलवतो? बाहेर काय येत नाही. जे मला सांगायचे आहे सगळ्यांच्या समोर मी सांगू, आणि जे आपल्याला उत्तर द्यायचे आहे ते सगळ्यांच्या समोर द्या. कारण आमचा विश्वास या सरकारवर संपलेला आहे. जेव्हा दोन मोठे मंत्री आणि दोघंही कॅबिनेट मंत्री रस्त्यावर येऊन तुम्हाला आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये तुमच्या पैसे देण्याची आम्ही सुरुवात करू. तुम्ही उल्लू बनवले होते मला. तुम्ही फक्त या लोकांना असं वाटलं होतं की नाही आता आपण काहीही बोला, आपला फ्लाईट पकडा आणि घरी जाऊन. त्यावेळी आम्ही तुमच्यावर विश्वास केलं होतं. आता लिखित मध्ये द्या. जोपर्यंत लिखित मध्ये मिळणार नाही इथून आम्ही हलणार नाही. आणि आपल्याला इथून बाहेर काढायचंच असेल तर आपली रायट कंट्रोल व्हेकल आलेली आहे, पोलिसांचा फौजफाटाही आलेला आहे. आमची तयारी लाठी काठी लाठी चार्ज आणि गोळ्या घालायच्या असेल तर गोळ्या घाला, आम्ही तयार आहे. बोला
मी आपल्या सर्वांना विनंती करतो मैं नहीं चाहता हूँ इस आंदोलन की वजह से उनकी तबीयत खराब है। ये लड़ाई हमें आगे लड़नी है और ये जो लाया गया है ये किसी और वजह से नहीं, बल्कि जो एजेंट लोग हैं जिन्हें ब्लड प्रेशर है, शुगर है, ते कंट्रोल करण्यासाठी फक्त शिक्षी आणण्यात आलेली आहे। पानी है पानी साहेब